विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग शेतकरी व ग्रामीण समाजाच्या विकासासाठी करावा. तसेच नवोन्मेष, उद्योजकता आणि तंत्रज्ञानाधिष्ठित उपाय यांच्या माध्यमातून शाश्वत कृषी विकास साधावा. कृषीचे पदवीधर विविध आव्हानांना सामोरे जात शाश्वत कृषी विकासाचा मार्ग दाखवतील असा मला विश्वास आहे. मी विद्यार्थ्यांना नवोन्मेष, उद्योजकता आणि समाजाभिमुख कार्याचा मार्ग स्वीकारण्याचं आवाहन करतो. भारतीय कृषीचं भविष्य तंत्रज्ञानाधिष्ठित उपाय, स्टार्टअप्स, कृषी उद्योग व्यवस्थापन आणि शाश्वत शेती पद्धतींमध्ये दडलेले आहेत. आपल्या शिक्षणाचा उपयोग केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी नव्हे तर ग्रामीण समाज उन्नतीसाठी व्हावा असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलपती श्री जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 39व्या पदवी प्रदान समारंभात अध्यक्षस्थानावरून स्नातकांना उद्देशून मार्गदर्शन करताना राज्यपाल श्री जिष्णुदेव वर्मा हे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती माननीय नामदार श्री राम शिंदे, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व कृष्णा खोरे विकास महामंडळ मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील आणि कृषी मंत्री तथा कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती माननीय नामदार श्री दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली येथील भाक्रुअप भारतीय कृषी संशोधन संस्थेचे माजी संचालक आणि भाक्रुस अनुवंशशास्त्र विभागाचे मानदशास्त्रज्ञ डॉक्टर अशोक कुमार सिंग उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे, राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत नारनवरे, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी, अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख, नागपूर येथील मापसूचे कुलगुरू डॉक्टर नितीन पाटील, कुलसचिव श्री राजेंद्र कुमार पाटील, राज्यपालांचे खाजगी सचिव श्री पवन सिंग, एडीसी श्री अभयसिंग देशमुख, मुख्यमंत्र्यांचे OSD श्री दिलीप राजूरकर, कार्यकारी परिषद सदस्य माननीय श्री दत्तात्रय उगले, माननीय श्री जी मल्लिकार्जुन, माननीय डॉक्टर शिल्पा प्रताप सिंह पाटील, माननीय डॉक्टर के सामी रेड्डी, माननीय आमदार श्री हेमंत ओगले, विद्या परिषद सदस्य माननीय श्री राजेंद्र पवार, माननीय डॉक्टर के लवांडे, माननीय डॉक्टर PN रसाळ, अधिष्ठाता डॉक्टर सातापा खरबडे, संशोधन संचालक डॉक्टर प्रशांत बोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर गोरक्ष ससाने, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर सचिन नलावडे, नियंत्रक श्री सदाशिव पाटील आणि विद्याशाखेच्या उपकुलसचिव श्रीमती स्वाती निकम उपस्थित होते. या प्रसंगी राज्यपाल श्री जिष्णुदेव वर्मा मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, 1969 साली स्थापन झालेल्या या विद्यापीठाने मागील 5 दशकात कृषी विकासात महत्त्वपूर्ण कामगिरी केली. सुमारे 1.5 लाखाहून अधिक कुशल मनुष्यबळ घडवलं. विद्यापीठाने 320 उच्च उत्पादन वाहन, 56 कृषी अवजारे आणि 1925 सुधारित शेती तंत्रज्ञान विकसित करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं. तसेच 6284 वनस्पती जनुक संपत्तीचे जतन करण्यात आला. विद्यापीठाने नैसर्गिक शेतीचा प्रसार करण्यासाठी घेतलेले दूरदर्शी पाऊल कौतुकास्पद आहे. प्रात्यक्षिके व अनुभवाधारित युनिट्समुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी मिळत असून शिक्षण, संशोधन आणि समाज सहभाग यांचा समन्वय साधणारी नैसर्गिक शेतीची सशक्त परिसंस्था निर्माण होते. या उपक्रमांमुळे नवकल्पना, आंतरशाखीय सहकार्य आणि शेतकरी संस्थांमधील भागीदारी बळकट होते. शाश्वत उपाय शोधणं, स्थानिक ज्ञान समृद्ध करणं आणि कृषी विकासात योगदान देणं यासाठी तरुणांना प्रेरणा मिळते आहे. आजचा दिवस विद्यार्थ्यांच्या परिश्रम, शिस्त आणि चिकाटीचं प्रतीक असून ते भारतीय कृषीचं भावी नेतृत्व आहे. यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यातील योगदानाचं त्यांनी कौतुक केलं. यावेळी ते म्हणाले की आधी जय जवान, जय किसान, जय विज्ञान असं होतं. आता यात माननीय पंतप्रधान यांनी जय अनुसंधानाची जोड दिली आहे. त्यांनी यावेळी मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांचं मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या 39व्या पदवी प्रदान समारंभात उपस्थित राहणं माझ्यासाठी आनंद आणि अभिमानाची बाब आहे. डॉक्टर ऑफ सायन्स ही मानाची पदवी बहाल केल्याबद्दल मी विद्यापीठ व राज्यपाल महोदयांचे मनपूर्वक आभार मानतो. महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबवतात. राज्यातील शेतकऱ्यांना जलसुरक्षा आणि ऊर्जा सुरक्षा देणं ही या सरकारची प्राथमिकता आहे.
याकरिता ऊर्जा सुरक्षा योजनेच्या माध्यमातून या वर्षाच्या शेवटी शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत विजेचा पुरवठा करणार आहोत. सध्या शेतीसमोरील वातावरणातील बदल हे मोठं संकट आहे. वातावरणातील बदलामुळे हंगामामध्ये बदल होऊन पिकांच्या उत्पादनतेवर परिणाम होतो. यावर पर्याय म्हणजे जैव तंत्रज्ञानाची मदत घेऊन वातावरणातील बदलाला तोंड देणार वाण विकसित करण्यात भर द्यावा लागेल. महात्मा फुले कृषी विद्यापीठ 126 पिकांवर संशोधन केलं. विद्यापीठाने 320 विविध वाणांची निर्मिती केली. या विद्यापीठाने तयार केलेल्या रब्बी ज्वारीच्या वाणांखाली महाराष्ट्रातील 25% क्षेत्र आहे. राज्यातील 75% शेतकरी अल्पभूधारक असून त्याला डोळ्यासमोर घेऊन आपण संशोधन करू. पुढील काळात शेतीमालाला भाव मिळण्यासाठी उत्पादकता वाढवावी लागेल, उत्पादक खर्च कमी करावा लागेल, तसेच मूल्यवर्धनाची साखळी तयार करावी लागेल. याचबरोबर कृषी तंत्रज्ञानावर आधारित विविध उद्योग सुरू करावे लागतील. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता या डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरामुळे खर्चामध्ये 25% बचत होऊन उत्पादनात 30 ते 40% वाढ होत असल्याचं त्यांनी सांगितलं. 4ही कृषी विद्यापीठांच्या मदतीने आपण महाविस्तार ॲप तयार केलं आहे. या ॲपला 30 लाख शेतकरी जोडले गेले असून यावर शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नांना उत्तर मिळतं. या वर्षाच्या शेवटी या योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आपली भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शेतीत नवकल्पना, तंत्रज्ञान आणि उद्योजकता यांचा संगम घडवून ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी निर्माण करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. आज पदवी प्राप्त करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं हार्दिक अभिनंदन. अनेक वर्षांच्या परिश्रमानंतर तुम्ही आज हा महत्त्वाचा टप्पा गाठला. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवलेत. आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि नवकल्पनांच्या मदतीने कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्याची गरज आहे. प्रिय विद्यार्थ्यांनो, तुम्ही केवळ पदवीधर नाही तर कृषी विकासाचे दूत आहात. मोठी स्वप्न पहा, कठोर परिश्रम करा आणि शेतकरी व समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करा. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. या प्रसंगी राज्याचे कृषी मंत्री तथा कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती नामदार श्री दत्तात्रय भरणे म्हणाले की वातावरणातील बदलामुळे शेतकरी विपरीत परिणाम होतो. शेतीवर विपरीत परिणाम होतात. यावर मात करण्यासाठी कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल करून नवे तंत्रज्ञान स्वीकारावे लागेल. मुंबई येथे झालेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर घेतलेल्या परिषदेने दाखवून दिलं आहे की शेतीला कृत्रिम बुद्धिमत्तेशिवाय पर्याय नाही. विद्यार्थ्यांना उद्देशून ते म्हणाले की आपण कृषी शिक्षण घेतलेले विद्यार्थी आहात. त्यामुळे आपण केवळ नोकरीच्या संधी शोधणारे न राहता कृषी उद्योजक बनण्याचा संकल्प करावा. कृषी क्षेत्रामध्ये अन्न प्रक्रिया, मूल्यवर्धन, कृषी सेवा केंद्र, स्टार्टअप्स, कृषी पर्यटन, सेंद्रिय शेती यांसारख्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या संधीचा उपयोग करून आपला रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनू शकता. कृषी पदवीधरांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी, ग्रामीण विकासासाठी आणि देशाच्या अन्न सुरक्षेसाठी करावा. शेतीच्या संदर्भात विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा तुम्ही प्रयत्न करा, असं आवाहन कृषी मंत्र्यांनी यावेळी केलं. प्रमुख पाहुणे डॉक्टर अशोक कुमार सिंग आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात विद्यार्थ्यांना संबोधित करताना मान्यवरांनी सांगितलं की आज पदवी व पारितोषिकं प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत स्मरणीय क्षण असून त्यांच्या कठोर परिश्रमाचं हे फलित आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा मोठा वाटा असून देशाच्या GDPमध्ये 18.2% तर रोजगारामध्ये 45.6% योगदान या क्षेत्राचं आहे. 1950-51 मध्ये 50.82 दशलक्ष टन असलेली अन्नधान्य उत्पादन 2024-25 मध्ये 357.73 दशलक्ष टनांपर्यंत वाढल्याचं त्यांनी नमूद केलं. हरित क्रांतीनंतर सुधारित वाण, आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य धोरणात्मक पाठबळामुळे उत्पादन क्षमतेत मोठी वाढ झाली आहे. मात्र वाढती लोकसंख्या, हवामान बदल, पाण्याची टंचाई आणि मृदा ऱ्हास यांसारख्या आव्हानांमुळे कृषी क्षेत्रात वैज्ञानिक व तांत्रिक प्रगती अत्यावश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. सुधारित वाण निर्मिती, जिनोम एडिटिंग, बायोफोर्टिफिकेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता, उपग्रह तंत्रज्ञान व काटेकोर शेती यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानांच्या वापरातून शाश्वत शेती साध्य होऊ शकते. आपण संशोधन, शासकीय सेवा, कृषी उद्योग, ग्रामीण विकास किंवा उद्योजकता या कोणत्याही क्षेत्रात कार्य केलं तरी लक्षात ठेवा, कृषी केवळ एक व्यवसाय नाही तर मानवतेची सेवा आहे. विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान शेतकरी व ग्रामीण समाजाच्या विकासासाठी वापरावं असं आवाहन त्यांनी केलं. कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे विद्यापीठ अहवाल सादर करताना म्हणाले की विद्यापीठाने संशोधन, शिक्षण व विस्तार या तीनही क्षेत्रात दैदप्यमान कामगिरी केली आहे. शेतकऱ्यांना उपयोगी ठरणाऱ्या 1925 तंत्रज्ञान शिफारशी, विविध पिकांच्या 320 वाणांची निर्मिती, 56 कृषी अवजारे व यंत्रांची निर्मिती विद्यापीठाने केली.
राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या प्रमुख 9 पिकांच्या उदाहरणार्थ ऊस, डाळिंब, हरभरा, रब्बी, ज्वारी, कांदा, भात, लिंबू, बाजरी, वाण आणि मोसंबी या वाणांचे आर्थिक विश्लेषण केलं असता या 9 पिकांच्या वाणामुळे आजपर्यंत राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये ढोबळ मानाने एकूण रुपये 3,98,090 कोटी व निव्वळ 51,146 कोटी रुपये इतक्या महसुली उत्पन्नाची भर पडली आहे. विद्यापीठाने बदलत्या हवामानाला अनुरूप असं शेतकऱ्याभिमुख संशोधन केलेलं आहे. नवोन्मेष व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विद्यापीठाने स्पर्धा परीक्षा मंच, उद्योजकता विकास मंच आणि हायटेक शेती मंच स्थापन केलेत. हे उपक्रम विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी तयार करून त्यांना नोकरी शोधणाऱ्यांऐवजी नोकरी निर्माण करणारे बनवण्यास प्रोत्साहन देतात. या व्यतिरिक्त कृषी विद्यापीठ कृषी विस्तारामध्ये नवनवीन उपक्रम राबवतात. सन्माननीय राज्यपाल तथा कृषी विद्यापीठाचे कुलपती माननीय श्री जिष्णुदेव वर्मा यांच्या शुभ हस्ते माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी क्षेत्रासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स या मानद पदवीने सन्मानित करण्यात आलं. देवेंद्र फडणवीस यांना कृषी क्षेत्रासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स या मानद पदवीने त्यांना सन्मानित करण्यात आलं. यावेळी कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे यांनी सन्मानपत्रांचं वाचन केलं. सन्माननीय राज्यपाल तथा कृषी विद्यापीठाचे कुलपती श्री जिष्णुदेव वर्मा यांनी यावेळी 74 विद्यार्थ्यांना PhD, 346 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी व 4,182 विद्यार्थ्यांना पदवी असे एकूण 4,602 पदव्या प्रदान केल्या. पदवी प्रदान सन 2024-25 मध्ये BSc कृषी पदवीत प्रथम आलेली कुमारी निकिता गोंडल, BSc उद्यानविद्यामध्ये प्रथम आलेली कुमारी वैष्णवी शिंदे, कृषी अभियांत्रिकेमध्ये प्रथम आलेल्या चिरंजीव प्रज्वल येळवंडे यांनी सुवर्ण पदक मिळवलं. यावेळी PhDच्या 4 विद्यार्थ्यांना सुवर्ण, पदव्युत्तर पदवीच्या 21 विद्यार्थ्यांना सुवर्ण, पदवीच्या 12 विद्यार्थ्यांना सुवर्ण व 2 विद्यार्थ्यांना रौप्य पदकं प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदन आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली. पदवी प्रदान समारंभाला अहिल्यानगरचे शिर्डी येथील लोकसभा सदस्य माननीय खासदार श्री भाऊसाहेब वाकचौरे, शेवगाव येथील विधानसभा सदस्य माननीय आमदार श्रीमती मोनिका राजळे, अहिल्यानगर येथील बुरहाननगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके संचालक श्री अक्षय कर्डिले, अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर आनंद भंडारी, अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे, विद्यापीठ अभियंता श्री मिलिंद ढोके, माजी कुलगुरू डॉक्टर सुभाष पुरी, डॉक्टर RB देशमुख, डॉक्टर शंकरराव मगर, डॉक्टर अशोक ढवण, डॉक्टर किसनराव लवांडे, डॉक्टर व्यंकटेश माइंदे, माजी आमदार श्री चंद्रशेखर कदम, डॉक्टर हरिमोरे, कृषीभूषण सुरसिंग पवार, विद्या परिषद सदस्य, मान्यवर, पत्रकार, सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, अधिकारी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी, विद्यार्थिनी व प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी कृषी प्रदर्शनाला भेट दिली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर आनंद चवई यांनी केलं. न्यूज 14 प्रतिनिधी दीपक मकासरे, राहुरी विद्यापीठ.